माझं ऊसाचं बिल मिळालं नाही गोकुळ दुथरी शुगर या कारखान्यात कडून, म्हणून माझे एक 200 टन ऊस गेलेला आहे. किती दिवसापासून आंदोलन? मी इथं 15 दिवसापासून इथंच आहे घरदार सोडून. माझं बिल मिळाल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. जलसमाधीचं आम्ही 10 तारखेला आहे आंदोलन स्वीकारले. का तर गेले 15 दिवस झाला, आज 15वा दिवस आहे. कोणी आमची तक्रार नाही ना, कोणी आमच्याकडे प्रशासन सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून जलसमाधीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. 15 दिवस आहे, मार्ग तर काय शासन काढणं झालं आहे. मग आम्ही काय केलं तर जलसमाधी घ्यायचं ठरलं कंबर तलावमध्ये. माझं 240 टन ऊस गेलं, अजून रुपये नाही मला. काढून मुलाचं लगीन केलं मी. अर्ज काढलं होतं कर्ज. अर्ज 3 लाख रुपये काढला कर्ज. काय नाव, कुठल्या गावात नाही? मी बालाजी राजपूत, मुक्काम पोस्ट अंदूर, तालुका तुळजापूर. काय कशासाठी आलं? माझं ऊसाचं बिल मिळालं नाही गोकुळ दुथरी शुगर या कारखान्यात कडून, म्हणून माझे एक 200 टन ऊस गेलेला आहे. किती दिवसापासून आंदोलन? मी इथं 15 दिवसापासून इथंच आहे घरदार सोडून. माझं बिल मिळाल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. बिल मिळाल्याशिवाय इथून जाणारच नाही मी. तुम्ही देखील सुरुवापासून दिसताय. काय आता पुढचं पाऊल? सर, आता जलसमाधीचं आम्ही 10 तारखेला आहे आंदोलन स्वीकारले. का तर गेले 15 दिवस झाला, आज 15वा दिवस आहे. कोणी आमची तक्रार नाही ना, कोणी आमच्याकडे प्रशासन सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून जलसमाधीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तारखेला 10 तारखेला घेतला. जलसमाधी. हा बुधवार पाण्यात उतरणार. ती एकतर बिल घेऊन जाणार नाही तर इथून आमचा मुडदा जाईल. कारण आम्ही ते म्हणजे आमच्या मनाशी ठाम करून हे केलेलं आहे. आणि तुमचं लोकप्रधान चॅनलचा आम्ही म्हणजे मनापासून धन्यवाद करतो, कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही आमची बाईट घेताय. काय आज 15वा दिवस आहे? हा 15 दिवस आहे, मार्ग तर काय शासन काढणं झालं आहे. मग आम्ही काय केलं तर जलसमाधी घ्यायचं ठरलं कंबर तलावमध्ये. माझं 240 टन ऊस गेलं, अजून रुपये नाही मला. आता शेताकडली पेरणी आली, हे आली, कसं करायचं? आणि शासनाचं संध्याकाळी आमच्या आया बहिणी इथं आहेत, शासनाचं कोणी आम्हाला संरक्षणला नाही. कोण संरक्षणला? कोणीच नाही इथं. काय आजोबा पाण्यात उतरणार? का हो? अहो आम्हाला 1 रुपया नाही, इथं उपाशी मरू लागलो. एक मोर्चे येऊन पडलो इथं. आम्हाला ते स्कूलमध्ये नेऊन ॲडमिट केले. ही अशी अवस्था आहे आमची. मग आम्ही काय करावं लागेल शेवटी? कुठं का होणं मरावंच लागेल. ह्याच्या पलीकडे दुसरं काय करावं लागेल? चाचा कौन से गाव से? दर्शना दर्शनाळ. हाँ. कितना करना है तुम्हारा? कितना बिल? 69. हाँ, क्या बोलते कारखाने वाले? काय बिल दिया नाही म्हणे अभी तक भी. कितने दिन हुआ? 7 महिने बिल करना जागो. कर्ज काढून मुलाचं लगीन केलं मी. अर्ज काढलं होतं कर्ज. अर्ज 3 लाख रुपये काढला कर्ज. कुठल्या गावचे? मी मुस्ती दर्शनाजवळच आहे. तुमचं बिल अडलंय. हा आणलंय. काय वाटतं? 15 दिवस झालाय. बिल का? काय नाही, सरकार स्तरावरनं काही नाही. त्यावेळेला कारखान्याला मदत म्हणून 500-500, 1000 कोटी सरकार देतोय. मग आता शेतकरी अडचणीत सापडल्यानंतर 40-50 कोटी ज्याला सरकारला काय चाललंय? त्या कारखान्याला देऊ द्यायचे, कारखाना विकल्यानंतर कारखान्याकडे घेऊ द्यायचे नाही. कारखान्याकडून काय निरोप आंदोलन? कारखान्याकडून काही निरोप नाही. कुठल्या गावचे? काय काय बाबळगावचा आहे. माझं 100 टन ऊस गेले. बाबळगाव तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. काय वाटतं? 15 दिवस झाले इथेच होत. दिवस रात्र इथं राहिले, काही बाळ सोडले. घरात खायला काय नाही, काय करायचं? घरची काय स्थिती आहे? काय घरची परिस्थिती इतकी बिकट आहे की असं ते आता खायला मोजित आहे. मेलं तरी जेव गेला तर चालतंय, पण बिल घेतल्याशिवाय जाणार नाही सर. जीव गेले तर चालतं? हां हां. किती दिवसापासून? 15 दिवस झालं. आजी काय नाव तुम्ही? कुठल्या गावात? गोळी काय अडचण? ऊस गेला 200 टन. गेल सालचे बी 20,000 त्याच्याकडचं, आणि यंदाचे बी 200 टनाचे पैसे त्याच्याकडंच. का पेरणी करायचं, का लेकरं 7-8 नातो आहे ती शाळाला फी भरायचं, काय करायचं? हां, मग ते गावाकडे गेल्यावर त्यांना नाही बिल दिल्यावर हिथंच गप घेऊन तिकडंच जायचं. हां, हिथं जायचं जाणार नाही, नाही नाही उठणार नाही. हां हां. मग सुना लोक माझ्या मागं लागले, ते कशाने देऊ पैसे? हां. तुम्ही कुठल्या गावचे? बावकरवाडी. काय वाटलं? किती वाटलं? आमचं बिल अजून पण काही पण नाही. आमची गोकुळ शुगर कारखाना, आमचं बिल काय पण नाही. आम्ही पेरणी कसं करायचं, खत कसं टाकायचं, पुढच्या पिकाला ऊसाला खत कसं टाकायचं, काय आता मिळते असं वाटतंय का तुम्हाला आंदोलनातून? आता आम्ही इथनं आंदोलन पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही आम्ही. पण त्यांनी काय बाबा हलेच नाही. यायला तयार नाहीत त्यांनी. आमची संरक्षणला काही पण इथं नाही. आम्हाला पहिला बिल हां इथं झोपतं. जेवण इथं, झोपणं इथंच, बाथरूम इथं, सगळं इथंच आहे. आम्हाला आमचं बिल मिळावं, आमच्या 10 तारखेच्या आत आमचं बिल मिळावं अशी आमची इच्छा आहे. जलसमाधी
हां हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.